बोलो राधे श्री राधे, बोलो राधे श्री राधे, बोलो राधे राधा राधा तू गाए जा अपने जीवन की बाधा मिटाए, अपने जीवन की बाधा मिटाएगा। गली गली में बोलो राधे श्याम, वृंदावन की गली गली में बोलो राधे श्याम, जन्म जन्म मोह दीजियो, जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को। बोलो राधे श्री राधे, बोलो राधे श्री राधे, राधा 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 तू गाए जा, राधा राधा तू गाए जा अपने जीवन की बाधा मिटाएगा, अपने जीवन की बाधा मिटाएगा। राधा राधा नाम बोलो, राधा राधा नाम, राधा राधा बोलो, राधा राधा नाम बोलो, राधा राधा नाम, तू गाए जा, राधा राधा नाम तू गाए अपने जीवन की बाधा मिटाएगा, अपने जीवन की बाधा मिटाएगा। राधे राधे राधे
भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। वेद व्यास भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। गौतमी महाराज की जय। राधारमण सरकार की जय। जय जय राम जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्री राधे श्याम। अखंड हरिनाम सप्ताह कवी परिवार यांच्याकडून हा संपन्न होते। आज कथेचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाचं पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करते। आनंद कंद गोपाल कृष्ण भगवंताचं चरित्र जीवाला पावन करतो। आनंद कंद गोपाल कृष्ण भगवंताचं चरित्र कथा जीवाची यथा हरवते म्हणून कथा। आज 6वा दिवस आहे आणि यात 6 दिवस कसे गेले कुणाला कळाले त्यांनी सांगावं। कारण की ज्या ठिकाणी भगवंताचं चरित्र भगवंताचं गुणगान गायलं जातं त्या ठिकाणी आनंद कंद गोपाल कृष्ण भगवान जो आनंदाचा कंद आहे आणि जो आनंदाचा गाभा आहे तोच भगवंत असतो। भगवंत संत आणि कथा ज्या ठिकाणी एकत्र सगळा सागर असतो तिथं कथा असते। ती असती जीवनाची यथा हरवण्यासाठी। नाही तर कथेत आलात आणि कथा ऐकत असताना यथा जर जीवनामध्ये येत असताल म्हणजे नाही ती विचार नाही ती शरीराला पीडा आणि नाही त्या ठिकाणी मन जर भरकटत असेल तर कथेत आलात काय आणि घरात बसलात काय। पण जोपर्यंत मी रोज तुम्हाला सांगते जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सद्गुरू भेटत नाही जोपर्यंत सद्गुरूची कृपा आपल्यावर होत नाही आपल्यावर 3 कृपा व्हावा लागतात बरं का। पहिली कृपा व्हावा लागती माता पितेची, दुसरी कृपा संत भगवंत संताची आणि तिसरी कृपा व्हावा लागती भगवंताची। त्यावेळेस या ठिकाणी येण्यासाठी संधी भेटत असते। अशा महापर्व काळावर आपण या ठिकाणी अधिक पुण्य असणारा हा पुरुषोत्तम महिना। कसा आहे हा महिना? रोज सांगते तुम्हाला अधिक पुण्य कमावणं 1 तास इथं बसलात तर लाख तास बसलेलं पुण्य तुम्हाला या ठिकाणी मिळते। कारण की अधिक महिना असा ज्याला कुणीच थारा दिला नाही ज्याला कुणीच त्याला स्वीकारलं नाही असा मग फक्त माझ्या कृष्ण भगवंतानी सांगितलं जा मी तुला माझ्या हृदयात ठेवतो। कुणाला? पुरुषोत्तम नाही रे हृदयात तर नाही पण माझंच नाव तुला देतो म्हणून आजपासून तुला कोणतं नाव दिलं जाईल म्हणून सांगितलं पुरुषोत्तम भगवान की पुरुषोत्तम। आणि ह्या पर्व काळावर बघा किती योग येऊन गेले असतील या कवे परिवाराकडे कितीतरी येऊन गेले असते पण अधिक मासाचं महापुण्य फक्त त्यांच्याच पदरात पडलं असं येरी करून घेतलं असतं भागवत पण 1 पट पुण्य मिळालं असतं। पण अधिक मासामध्ये काल तर बघा ना त्यांनी किती सुंदर केला होता कार्यक्रम। त्या गोवर्धनाला 33 दिवे लावून किती सुंदर वातावरण तयार झालं। कृष्ण जन्माचा तेवढा थाटामाटा कृष्ण जन्म तुम्ही निस्त लग्नात तुम्ही आदल्या वाजवत होता पण इथं जन्माला आदल्या वाजल्या त्या दिवशी। कारण की ज्या लोकांना धनाचा उपभोग घेता येतो ती कुठं घ्यायचा ज्याला कळालं तीच माणसं भागवत कथा करत असतात रामकथा करीत असतात। धन आहे पण त्याचा भोग जर घेता येत नसेल नाही ठिकाणी खर्च करायचा आलोत कशाला करायचंय काय आणि जायचंय कुठं ही ज्याला कळालं त्याच्याच घरामध्ये भागवताची विराजमान होत असते। आलोत आपण कुठून आलोत आपल्याला माहित नाही आपला पत्ता आपण त्याच दिवशी विसरून गेलेलो असतो ज्या दिवशी आपण जन्माला आलात त्या दिवशी आलात कुठं जायचंय कुठं तुझंच तुला कळना हर्या देवा तुझं काय नाद जुळना हर्या देवा तुझं काय नाद
नातं जुळत नाही, कारण की त्याला किती पुण्य लागते. जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी एका जन्माचं नाही सांगितलं. म्हणून आपल्यावर आधी सद्गुरूची कृपा व्हावी लागते. म्हणून गुरुचं एक पद आपल्याला ऐकायचं आणि कथेला सुरुवात करायची. गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता गुरु अमुची कुलदेवता गुरु अमुची कुलदेवता गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता आदि काले मना गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता गुरु अमुची कुलदेवता गुरु अमुची कुलदेवता गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता गुरु पिता गुरु पिता गुरु माता पिता. देवाला सुद्धा गुरु करावा लागले. आता कथा पुढे येणार आहे आपल्याला. कृष्ण भगवंत सुद्धा गुरु आश्रमात गेलेले आहेत गुरु मंत्र घेण्यासाठी. आपण तर एक जीव आहे. तसा या ठिकाणी आनंद आहे. 7 दिवस झालं नाही, आज 6 दिवस झालं. प्रत्येक माणसाचा सन्मान आदिरातीचे स्वागत ज्या मंडपात होतं त्या मंडपात कथा होती. ज्या मंडपामध्ये प्रत्येकाला अवमान न करता आदिरातिथ्य होतं त्या घरातच कथा होत. तसा शुकाचार्य भगवंत राजा परीक्षितीला भगवंताचे अनंत चरित्र सांगायला लागलेले, कथा सांगायला. कथा आज 6 दिवस झालं राजा परीक्षिती एक अंतामध्ये एक आसनी बसलेला आहे. किती आसनं आहेत? 1000 आसनं नाही, एक आसनी आहे. आज 6 दिवस झाले. पाणी नाही, अन्न नाही, निद्रा नाही. फक्त त्या गुरुच्या मुखातून एक एक वाक्य काय बाहेर पडतात. आणि माझं कल्याण कसं होईल. काही मी उद्धार पावे ना, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन करा कृपादान मजवरी. काळ येणार आहे, फक्त आता एकच दिवस शिल्लक राहिला राजा परीक्षितीला. कोण म्हणतंय? शुकाचार्य भगवंत म्हणतात, राजा सावध हो. मी तुला सावध करण्यासाठी तुला सावध होणार, तुझं मरण अमर होण्यासाठी. कारण की अमर ग्रंथ है, मुक्ती पंथ है, पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला. हा ग्रंथ कसा आहे? अमर आहे. तुम्ही म्हणता मी तर 7 दिवस कथा ऐकल्यानंतर अमर व्हायचंय का? अमरच झालात तुम्ही. जरी माझे मरून गेलो मी, आपलं मरण जरी आपण मेला तरी आपल्याला भगवंताच्याच चरणाजवळ जागा ही तितकंच खरं आहे. तुम्हाला सांगते, गाव लातूर मध्ये किती लोक असतील, पण कुणाच्या भाग्यात आहे कथा श्रवण करायची अधिक महिन्यामध्ये. ज्या पर गावाहून येतात तिथं बघा, ह्यांच्या भाच्या नंदा मगाशी सगळं कुटुंब त्यांचं आलेलं आहे.
काय गरज आहे लग्नाला आल्यासारखं सहज कथा ऐकण्यासाठी, कारण की त्याची गोडी असावी लागते. असं मला तर मागाशी घरात वाटलं की याच्या घरी खर्च, घरातच लग्न आहे का काय कुणाचं तरी, कारण इतके पाहुणे आलेले. आमंत्रण दिलं तर येतील ना, त्यांनी सांगितलं असेल तर येतील. काय भाभीचा आग्रह आहे सगळ्याला, या लग्न आहे आमच्यात लग्न. मी तर म्हणलं भाभी पत्रिकाच वाटायला पाहिजे. आनंद आहे बर का. तसा भगवंताचं चरित्र असणारा ही कथा 7 दिवसामध्ये पूर्ण करायची. राजा परीक्षितीला सुखाचार्य भगवंत सांगतात अंतिम दिवस तुझा जवळ आलेला, आता फक्त एकच दिवस तुला शिल्लक राहिलेला आहे. त्यावेळी परीक्षिती राजा म्हणतात गुरुवर्य भगवंता, एवढा तरी क्षण माझा वाया नाही गेला पाहिजे, एक क्षण सुद्धा विलंब न होता माझ्या भगवंताचं अनंत चरित्र माझ्या 2 कानानं तृप्ती होत नाही. मला अनंत कान असते, माझ्या रोमारोमाला जर एक कान असता तर मी माझ्या भगवंताचं चरित्र त्या रोमांच्या मध्ये साठवलं असतं. एवढा आनंद झाला राजा, पण मरणाची भीती राहिली नाही राजाला. कुणाला मरा वाटतं इथं हात वर करा, लक्ष असू द्या. कुणाला मरा वाटतं नाही ना. पण राजा परीक्षितीला एवढा आनंद झालता, कारण का आनंद झालता की मी आता 7 दिवस माझ्या भगवंताचं अनंत चरित्र ऐकलंय. मेलो तरी माझं आता मरण माझे, मरूनही गेलो आता मी शरीरानं मरणार आहे, पण माझा जी प्राण आहे ती माझ्या भगवंताच्या चरणावर जाणार आहे. दृढ भाव होता त्याचा. सत्य संकल्पाचा दाता पांडुरंग सत्य संकल्प होता, माझा उद्धारच झाला पाहिजे. तसा काल भगवंताचं अनंत चरित्र आपण सुरू ऐकला. काल भगवंत कुठे गेले, काय खेळ खेळले काल ऐकला ना खेळ आपण. हुतू चेंडू फळी रगोडी आणि सुरपारंबा, आता सगळे खेळ. आता जर ह्या लोकांना सांगितलं ना तर म्हणते असले काय खेळ असतात का, पण तीच खेळ आम्ही खेळलेले म्हणून आमच्या लक्षात येते ती नावं बरं का, काय काय आपण खेळलो होतं. आणि त्या खेळात जो आनंद होता ते आता त्या मोबाईलने घेऊन टाकतात. आता लेकरांना व्यायाम राहिला नाही, खेळ राहिला नाही आणि आनंद राहिला नाही. तसा भगवंत खेळ करण्यासाठी कुठे गेलेले ते यमुनेच्या काठावर गेले आणि त्या ठिकाणी खेळ खेळायला लागले. आणि खेळ खेळत असताना चेंडू उडाला, तीच कुठं बुडाला, यमुनेच्या डोहात बुडाला. आपण ती कथा ऐकली. कालियाचं मर्दन केलं, कालियाचा उद्धार केला भगवंताने. देवाच्या जवळ गेल्यानंतर देव मारित नाही, आपला उद्धार करतो. मग ती कशाही रूपाने आपला उद्धार करतो देव. तसा कृष्ण भगवंत अनंत कथा लीला करायला लागलेले. तर काल गोवर्धनाची पूजा केली आपण आणि भगवंताच्या खोड्या वाढायला लागल्या, खोड्या करायला लागले भगवंत. अशा खोड्या करायला लागले रोज घराणा यशोदा मैयाला यायला लागला. रोज एक घराणा यशोदा मैयाला यायला लागला. यशोदा कृष्ण गोकुळी राहावे जावे, गोकुळी